आज एक आई सांगत होती की ती महागाची फळे खरेदी करू शकत नाहीत, पण तरीसुद्धा बाळाला सगळी फळे मिळावी म्हणून ते खरेदी करतात. मग खरंच बाळाला ॲवोकॅडो, ब्लूबेरी, ड्रॅगन फ्रूट अशी काही महागाची फळे घालण्याची गरज आहे का हो? याच गोष्टीवर आपण आज बोलणार आहोत. मी आज तुम्हाला महत्त्वाची 3 फळे सांगणार आहे, जी प्रत्येक सीझनमध्ये अवेलेबल असतात आणि प्रत्येकाला ती फळे खरेदी करणं इझिली पॉसिबल होतं. पहिलं बनाना. बनाना प्रत्येक सीझनमध्ये असतं आणि प्रत्येकाला ते खरेदी करणं इझिली पॉसिबल होतं. बनाना इज एनर्जी बूस्टर. बनानामध्ये नॅचरल शुगर असते. बनाना इज रिच इन पोटॅशियम. बनानामध्ये प्रीबायोटिक फायबर असल्यामुळे गट हेल्थ सुधारते. व्हिटॅमिन B6 असल्यामुळे बाळाचे ब्रेन डेव्हलपमेंट होण्यासाठी मदत होते. दुसरं फ्रूट आहे पपया. पपईमध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सीचा मुबलक स्रोत आहे. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि डोळे निरोगी ठेवण्यासाठी मदत होते. कॉन्स्टिपेशन होत नाही आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम सुधारते. तिसरं फ्रूट आहे ॲपल. ऑफकोर्स ॲपल इन अ डे कीप डॉक्टर्स अवे. ॲपलमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, गट हेल्थ सुधारते आणि डिसीज प्रोटेक्शन मिळते. काही पालक म्हणतील की माझ्या बाळाला ॲपल, बनाना, पेरू असे काही फ्रूट्स घातल्यानंतर सर्दी होते, तर कोणतंही मॉडर्न मेडिसिन अशा गोष्टीला दुजोरा देत नाही. पण तरीसुद्धा तुम्ही खूप शुअर असाल की माझ्या बाळाला ह्या गोष्टी घातल्यानंतर सर्दी होते, तर तुम्ही ही फळे दुपारच्या पुढे किंवा संध्याकाळी रात्री न घालता दुपारच्या वेळी घालणे योग्य आहे. त्यामुळे कोणतंही पूर्वग्रह मनामध्ये न ठेवता मुलांच्या वाढीमध्ये ही सगळी फळे द्या, ज्यामुळे त्यांचे गट हेल्थ सुधारेल, त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल. होप दिस हेल्प्स.